अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप दिवस झाले, जवळजवळ 10 ते 15 दिवस झाले आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ झाले नाहीत. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमची माफी मागते, कारण आता माहेरी गेले होते. तिकडे तुम्हाला माहितीच आहे, गावी नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आणि फंक्शन्स वगैरे वेगवेगळे कार्यक्रम होते, लग्नयोग होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकता आले नाहीत मला. त्यासाठी सगळ्यात अगोदर सर्वांची माफी मागते. आजपासून रेग्युलर रोज व्हिडिओ आपले येणार आहेत. तर अधिक मास सुरू झालेला आहे बघता बघता, आणि भरपूर व्हिडिओज आपले मिस देखील झालेले आहेत. तर आज आपण अधिक मासामध्ये नव्या व्हिडिओने सुरुवात करतोय. तो म्हणजे अधिक मासामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पारायण करावेत, किंवा पारायण केले तर चालतात का, पारायण करावेत का. भरपूर लोक म्हणतात अधिक मासामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम करू नये, पारायण करू नये, असं आहे का. यावरती आपण कोणकोणते पारायण करावेत, पण कोणकोणते पारायण करावेत व त्याचं फळ काय मिळतं आपल्याला, आज आपण या संबंधीची व्हिडिओची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, अधिक मास सुरू झालेला आहे, म्हणजे धोंड्याचा महिना, किंवा या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. हा संपूर्ण महिना 17 तारखेपासून 17 मे पासून या अधिक मासाच्या महिन्याला सुरुवात झालेली, म्हणजे 2 दिवस झाले. आज 20 तारीख आहे. बघा, या संपूर्ण महिना आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, कारण हा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि इतका सुंदर योग आपल्याला भेटला आहे. 3.5 वर्षानंतर, 3 ते 3.5 वर्षानंतर अधिक मासाचा योग येतो. या महिन्यात तुम्ही संपूर्ण महिनाभर या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि या महिन्यातल्या सगळ्या सेवा चुकल्या तर परत 3 वर्षानंतर, 3-3.5 वर्षानंतरच अधिक मासाचा योग येणार आहे. त्यामुळे जितकं होईल तितकं फळ पदरात पाडून घ्यायचं आहे, कारण हा महिना असा आहे, या महिन्यामध्ये केलेल्या सेवा, केलेली कोणतेही पारायण कधीच व्यर्थ जात नाही. त्या सेवेचं फळ मिळतं, इच्छापूर्ती होते. इतका प्रभावी असा हा महिना आहे. इच्छापूर्ती आपली होत असते. त्यामुळे आपण आवर्जून भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. अधिक मासामध्ये पारायण करावीत का, तर हो, अर्थात पारायण करावीत. सेवेला अतिशय महत्त्व आहे. आणि आपल्या सेवेचा कसा बँक बॅलन्स आठवायचा, आपल्या सेवेने कशा पद्धतीने आपल्या प्रत्येक कुलदेवतेला, आपल्या कुलदेवतेला, महाराजांना, आपल्या गुरूंना, कुलस्वामिनीला कसं प्रसन्न करता येईल, भगवान विष्णूंना कसं प्रसन्न करता येईल हे पाहायचं आहे. तुमच्याकडून जी सेवा होईल ते करायची आहे. आता अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची म्हटलं तर संक्षिप्त श्रीमद भागवत, किंवा भागवत मूळ जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता का, तर हो, अर्थात तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करू शकता. मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण करू शकता, किंवा जो संक्षिप्त मध्ये भागवत ग्रंथ आहे त्याचं तुम्ही पारायण आवर्जून करू शकता. ताई, आम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकता का, हो, तर अर्थात तुम्ही नवनाथ ग्रंथाचे देखील पारायण करू शकता. तुम्ही भगवान नवनाथ ग्रंथ तुम्ही आणला असेल किंवा आणायचा असेल, तुम्हाला इच्छा आहे, तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, ते इच्छा आहे ना देखील महाराजांची इच्छा असते, एवढं लक्षात घ्या. तुमच्या स्वतःहून तुमच्या मनात कोणतीच इच्छा येत नसते, त्याला देखील काळ वेळ असतो. यासाठी आजपर्यंत कधीच आली नाही ना, आता इच्छा तुमच्या मनात उत्पन्न झाली, याचा अर्थ तुमच्याकडून महाराजांना ती सेवा करून घ्यायची आहे, तर आवर्जून ती सेवा करा. त्याच पद्धतीने नवनाथ ग्रंथ, ताई आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता का, तर हो, अर्थात तुम्ही गुरुचरित्राचे देखील पारायण करू शकता. भरपूर स्त्रिया, भरपूर महिला वर्ग, आपले ताई, दादा, पुरुष वर्ग देखील सगळेजण भरपूर प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत, हे मला माहिती आहे. ताई, 1 दिवसीय पारायण आम्ही करू शकतो का, तर बघा, मला असं म्हणायचं आहे की आता तुम्ही बघतच आहात की किती ऊन आहे, किती कडाक्याचा उन्हाळा पडलेला आहे. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये तापमान इतकं प्रचंड वाढलेलं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत बेहाल झालेले आहे सगळे. आता माझंच म्हणाल तर आम्ही गावी गेल्यानंतर सगळे आजारी पडलो. खरं म्हणा, उन्हात फिरून याचे कार्यक्रम, तो कार्यक्रम अटेंड करा, हा कार्यक्रम अटेंड करा, याच्यामध्ये आम्हीच आजारी पडलो होतो. इतकं तापमान आहे की आपल्या शरीरातील देखील पाणी कमी होतंय, आपण अशक्तपणा वाटतोय. म्हणजे काय होतं आपल्याला समजत नाही. इतकं उष्माघाताचे परिणाम प्रत्येकावरती दिसून येत आहेत. त्यामुळे आपण 7 दिवसाचं पारायण करायला बसलो तर आपल्याला बघा 2.5 ते 3 तासापर्यंत आपल्याला वेळ जातो. मग 1 दिवशी पारायण करायला संपूर्ण अख्खा दिवस आपण घालवू शकतो का, तेवढी कपॅसिटी आपली आहे का, हे पहा अगोदर, आणि नंतर बसा. नाहीतर 7 दिवसाचं पारायण अतिशय उत्तम आहे. 7 दिवसाच्या पारायणामध्ये 2-2.5-3 तास आपण कसा तरी काढत असतो वेळ. त्याच्यामध्ये तुम्ही 1 दिवसाचं करायचं म्हटलं आणि तुम्ही सुरुवात तर केली, नुसत्या ओळीवरून बोटं ओढणं याला अर्थ नाहीये.
त्याला समजून उमजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ताई भावार्थ नुसता वाचायला चालतो का? तर नाही, संपूर्ण आता मराठी संक्षिप्त मराठी प्राकृतमध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ आलेला आहे त्याच्यामध्ये संस्कृत म्हणजे मराठीमध्येच आहे पण संस्कृत भाषेमध्ये मराठी लँग्वेज आहे, नंतर खाली भावार्थ दिलेले आहे संपूर्ण मराठीमध्ये, बरोबर. तर आम्ही हा वाचायला चालतो का? फक्त हाच वाचायला चालतो का? तर नाही, तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. भावार्थ वाचा, नाही वाचला तरी चालतं पण वाचा, पण बाकीचे देखील तुम्हाला वाचावं लागणार आहे, पठण करावं लागणार आहे. त्याच पद्धतीने बघा 3 दिवसीय पारायण करू शकतो का? तर तुमची इच्छा, तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही करा, नाही तर तुम्ही त्याच्या मागे लागू नका. नंतर असं होतं पारायण केल्यानंतर बसल्यानंतर आपल्याला आपण एवढा वेळ बसू शकत नाही, मध्येच अर्धवट हे पारायण सोडू शकत नाही. आणि 1 दिवसीय पारायण शक्यतो मूळ पीठावरती जाऊन करतात लोक, तुम्हाला देखील माहिती आहे. तर अशा वेळेस तिथे जाऊन केला तरी देखील चालणार आहे. पण सगळ्यांसोबत बसून केलं तर कसं आहे, आपल्याला वेळ गेलेला कळत नाही, पटपट होऊन देखील जातं, आपली चूक देखील होत नाही. यासाठी 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते आपल्या जवळपासच्या मूळ पीठावरती जाऊन आपल्याला करायचं आहे. त्याच पद्धतीने ताई या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आम्ही करू शकतो का? अर्थात कुलदेवी आपल्या कुलस्वामिनीला कसं विसरून चालेल? गुरूंना तर आपण विसरायचंच नाहीये, गुरूंची तर सेवा करायचीच आहे, पण आपल्या कुलस्वामिनीची देखील आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असताना तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करू शकता. तुम्ही 1 पारायण करा, 2 करा, 5 करा, 7 करा किंवा 11 किंवा 14 पारायण जर केले तर नवचंडी केलेल्याचं फळ मिळत असतं. या महिन्यामध्ये विष्णू याग देखील केला जातो बघा, अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे. या संबंधीची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन, कारण अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे विष्णू यागाची. कशा पद्धतीने होम हवन करायचा, या सेवेचं महत्त्व काय, या सेवेचं फळ कसं मिळतं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. लवकरच त्या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. बघा, विष्णू याग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने हवन देखील महत्त्वाचं आहे. कुलस्वामींची सेवा देखील महत्त्वाचं आहे. कुंकुमार्चनची सेवा तुम्ही करू शकता. देवीचे तुम्ही 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार देखील करू शकता. वैभव लक्ष्मीचे उपवास तुम्हाला व्रत सुरू करायचं आहे तर त्या व्रताला देखील या महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. त्यामुळे महिलांनो, कंबर कसायची आहे आणि तुम्हाला जी सेवा करायची आहे, असं नाही आहे की सगळ्या सेवा एकसोबतच कराव्यात, पण तुम्हाला जी सेवा करायची आहे ती तुम्ही मनापासून शुद्ध अंतकरणापासून ती सेवा करायची आहे. बघा, त्याच पद्धतीने आम्ही 11 गुरुवार स्वामी समर्थ महाराजांच्या आमची एखादी इच्छा आहे आणि त्या इच्छेखातर आम्हाला 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे, तर ह्या 11 गुरुवारच्या व्रताला आम्ही या महिन्यामध्ये सुरुवात करू शकतो का? तर हो, तुम्ही 11 गुरुवार देखील करू शकता. या महिन्यामध्ये तुम्ही 11 गुरुवार, 9 गुरुवार, वैभव लक्ष्मी व्रत देखील तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. आपल्या कुलस्वामीची सेवा करू शकता, कुलदेवताची सेवा करू शकता. त्याच पद्धतीने ताई आम्ही या महिन्यामध्ये पशुपती व्रत करू शकतो का? जे 5 सोमवारचं असतं, अर्थात तुम्ही पशुपती व्रत देखील करू शकता. पशुपती व्रत कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा अगोदर मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, पण नव्याने तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या संबंधीची देखील माहिती आपल्या चॅनलवरती येऊन जाणार आहे. त्याच पद्धतीने गुरुचरित्राचं पारायणच्या नियमांचं देखील व्हिडिओज आहेत, तरी देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. या संबंधीची देखील माहिती येणार आहे. आता बघा, पारायण करत असताना पण या महिन्यामध्ये आता ताई आम्ही माहेरी आहे तर आम्ही पारायण कसं करू असा देखील प्रश्न येणार आहे. तर बघा, तुम्ही पारायण म्हणजे या काळामध्ये जर तुम्ही माहेरी असाल तर तुम्ही माहेरी तुमच्या घरी स्वतःच्या माहेरी तुम्ही हे पारायण करू शकता, या सर्व सेवा करू शकता. फक्त सत्यनारायण आपापल्या घरी करायचा आहे. सत्यनारायण माहेरी करायचा नाही, सत्यनारायण फक्त आपापल्या घरी करायचा आहे, बरोबर. बाकीच्या सर्व सेवा तुम्ही आता बघा 15 जूनपर्यंत आपल्या शाळा नाही आहे, त्यामुळे 15 जूनपर्यंत आपण माहेरी म्हणजे आपलं माहेरपणाचं सुख अनुभवणार आहोत. आणि त्यामुळे जर तुम्हाला माहेरी असतानाच या सगळ्या सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा तिथे देखील करू शकता, बरोबर. सुतक विटाळ बघून बसायचं आहे. विटाळ म्हणजे एखादी गर्भवती स्त्री आहे तुमच्या घरामध्ये आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरी होईल अशी तारीख जवळ आलेली आहे, तर तुम्ही बसू नका पारायणाला, कारण पारायण काळामध्ये सुतक विटाळ चालत नाही. ती सेवानंतर तिथे स्टॉप करावी लागते. आणि गुरुचरित्राचं पारायण, नवनाथ पारायण जर तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला
विटाळ सुतक आला तर दुसऱ्या कोणाकडून तरी ते संपूर्ण पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं. हे पारायण अर्धवट सोडून चालत नाही. यासाठी तुम्ही आवर्जून सगळ्या गोष्टी सगळ्या बाबींची दखल घ्यायची आहे आणि तुमच्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करायची आहे. तुम्ही लिखित नामजप देखील या महिन्यापासून सुरुवात करू शकता. तुमच्या इमानामध्ये जी इच्छा असेल, जी सेवा करण्याची इच्छा असेल ती इच्छा, म्हणजे तुम्ही मल्हारी सप्तशतीचं देखील पठण करू शकता, तुम्ही दुर्गा सप्तशतीचं देखील पठण करू शकता, नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, स्वामी चतुसार अमृताचं पठण करू शकता, 11 गुरुवारचं व्रत करू शकता, 16 सोमवाराचं करू शकता, पशुपती व्रत करू शकता, वैभव लक्ष्मी व्रत करू शकता. म्हणजे जी व्रत आहेत ती सगळ्या कोणत्याही प्रकारची सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीने आवर्जून तुम्ही या सगळ्या सेवा करायच्या आहेत. या कोणत्याही सेवेबद्दल तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला जी सेवा करायची त्या संबंधी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला या मला ही सेवा करायची आहे, मला या सेवेबद्दल डिटेलमध्ये माहिती हवी आहे. तुम्ही कमेंट करा. या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येऊन जाईल. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.